तुला गावात यायला कोणी सांगितलं होतं का? आता मग दुसरीकडे कुठं जायचं होतं मी? तुम्ही गेलात अर्ध्या वाटावर सोडून, मग मी कुठं जाणार होते? अहो तुम्हाला साधी आठवण बी नाही माझी. तवा म्हणलं आपणच करून देऊ आठवण. अर्ध्या वाटेवर सोडून गेलो नव्हतो मी, सांगून गेलो होतो. आणि आपला सामान तोडायला 5 लाख रुपये मोजले होते मी. आता ग बाया, बाईला पुरुषाची गरज फक्त त्याच गोष्टी करता लागती व्हय. आधार बी लागतो या. हा न ईशायचं म्हणान तर ईशय फक्त आपल्या दोघातला संपला होता. तेच तर म्हणतोय मी, विषय आपल्या दोघातच होता, आपल्यात तिसरं कोण नव्हतंच कधी. ही वत्ती ही कोण? हिचं काय? अहो नीट बघा की, रंग रूप नाकी डोळी समद सुधाकरासारखं आहे. सुधाकराची धाकटी भन तुमची लेख आहे. ही माझी पोरगी नाही. कोणाला माझ्या समोर उभं करशील आणि म्हणशील माझी पोरगी आहे, हे बघ दुसऱ्या कोणाचं ओझ माझ्या खांद्यावर टाकू नको. अंधारात घडलेल्या गोष्टी उजेडात बाहेर आल्या की सगळे पुरुष असंच बोलतात. आधी मर्द बनायचं आणि मग जबाबदारी अंगाशी आली की ती झटकून मोकळं व्हायचं. अहो तुम्हाला आठवणार बी नाही, पण ही पोर तुमचीच आहे. तवा आता समधी जबाबदारी आमची, तुम्ही गप गुमान घ्यायची. आणि जर का जबाबदारी झटकली तर समध्या गावासमोर तुमचा तमाशा करे ना. समध्या गावाला बॉम्ब मारून सांगन की या माणसानं माझ्यावर हात टाकला आणि पोर झाली. आणि घरी येऊन तमाशा करीन ना तो या गळाच. भूका लागल्या दाय, मला भूक लागली ना ग. जेवायला द्या ना यार. हे अजून कसं नाही आलं? आत्याबाई जेवायला वाढू का? तुम्ही समजा जेवून घ्या. आणि आत्या जेवल्या का ग? हा जेवल्या आणि आतमध्ये झोपल्यात पण. चला की जेवायला. नग मी ह्यांच्या बरोबर बशील. अय श्यामे चल, मला न पोरासनी दे वाढून. का तुम्ही नाही आप्पांची वाट बघत बसत? हा ते येतील मस्त मध्यरात्री, तवर काय उपाशी मरू का? अय पोरांनो चला जेवायला, चला पटपट चला चला चला. आत्या कुठं गेलं ते आप्पा? नाही काहीतरी अर्जंट काम म्हणून गडबडीत गेलो, ते अजून परत नाही आलं. कुठं चालू केलं का काय? हवं कुठं होता तुम्ही? हा किती उशीर, काय भूक बीक लागते का नाही तुम्हाला? हो चला जेवायला. मला भूक नाही. अहो वाईच खाऊन घेतला असतं ना. तुम्ही सांगितलेलं एकदा कळत नाही का तुम्हाला? मला भूक नाही म्हणजे नाही.